अपडेट न्यूज। यवतमाळ शहरात गुरुवारी कायदा आणि सुव्यवस्थेचं धंडवडे उडाले। अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या काही तासांच्या अंतराने 2 रक्तरंजित घटना घडल्या। यात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली असून दुसरा एक युवक गंभीर जखमी झाला आहे। पहिली घटना दुपारी 12 ते 2च्या दरम्यान जामनकर नगर परिसरातील विदर्भ हाऊसिंग सांस्कृतिक भवनाजवळ घडली। येथील रहिवासी तेजस गायकवाड या तरुणावर 2 ते 3 अज्ञात युवकांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार केले। या हल्ल्यात तेजस रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। मृतक तेजसच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 3 संशयितांना ताब्यात घेतला आहे। दुसरी घटना सकाळी 8 ते 9 वाजताच्या सुमारास आर्णी मार्गावरील सहकार सांस्कृतिक भवन जवळ घडली। येथे पूर्व वैमनस्यातून विक्की उर्फ रत्नदीप गजघाटे आणि छोटू उर्फ सुमेध गजघाटे यांनी कार्तिक भैयाजी जेवणे या युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला केला। कार्तिक गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे नवनियुक्त ठाणेदार अजित कदम यांनी पदभार स्वीकारताच दुसऱ्याच दिवशी या घटना घडल्याने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या दोनही प्रकरणांचा पुढील तपास अवधूतवाडी पोलीस करत आहेत। मुख्य संपादक सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.